अक्षय तृतीयाच्या निमित्ताने महाराष्ट्रीयन क्युझिनची 5th रेसिपी मँगो शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी तूप घ्यायचं आहे, त्यातलं अर्ध तूप घालून 1 वाटी रवा घालायचा आहे. तो प्रॉपरली मिक्स करून घ्यायचा आहे आणि कंटिन्युअस स्टर करत राहायचं आहे ब्राऊन होईपर्यंत. लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे. बाजूच्या स्टोववरती एका कढईमध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. रवा ब्राऊन होईपर्यंत तोही हलवत बसायचा आहे, नाहीतर तो जळून जाईल. एक असं स्प्रेड करून ठेवा आणि पाणी उकळला की त्यामध्ये 1 कप दूध घालायचं आहे. साईडनं रवा पुन्हा मंद गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा थोडा ब्राऊन झाला की तो बाजूला काढून ठेवायचा आहे. कढईमधलं दूध उकळलं की 1 कप साखर घालायची आहे. थंड दुधामध्ये साखर घातली की दूध फाटून जाईल, सो दूध उकळलं कीच घालायचं आहे. असं स्टर करून साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे. साखर प्रॉपरली डिझॉल्व झाल्यावरती 1 कप आंब्याचा पल्प घालायचा आहे आणि लगेच आपण तुपामध्ये भाजलेला रवा तो त्यामध्ये घालायचा आहे आणि प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंफार थिक झाल्यावरती त्यामध्ये राहिलेली अर्धी वाटी तुपाची घालायची आहे. तूप पण प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे. ते चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आणि प्रॉपरली मिक्स करायचं आहे. हे सगळं प्रॉपरली मिक्स झाल्यावरती आता शिरा आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवायचा आहे. 3-4 मिनिटांनी पुन्हा स्टर करून घ्यायचं आहे. तर खालनं शिरा थोडा जळून जाईल, सो सर्क्युलर मोशनमध्ये असं स्टर करत बसायचं आहे आणि पुन्हा कवर करून घ्यायचं आहे. अशी थोडीशी अशी थिक कन्सिस्टन्सी झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे. तेही मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 कप आंब्याचे कापा घालायचे आहेत. ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरती 2-3 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. असं थोडं तूप सुटलं गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता आपला मँगो शिरा रेडी आहे सर्व करायला. दिस इज माय मदर इन लॉज रेसिपी, सो क्रेडिट फॉर दिस रेसिपी ऑब्वियसली गोज टू माय सासू. सो थँक यू वाईफ फॉर हेल्पिंग मी टू मेक दिस रेसिपी पॉसिबल. आणि फॉर मोर एक्साइटिंग videos, please do like and subscribe my channel. Thank you. And enjoy the delicious mango shira.